टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांकडून शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार। जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाडसह दोघांना अटक। महेश गायकवाडांवर एकूण 6 गोळ्या झाडल्याची माहिती। महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू। महेश गायकवाडांच्या समर्थकांची रुग्णालयाबाहेर गर्दी। रुग्णालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली शिवसेना शहराध्यक्ष महेश गायकवाड यांची भेट। श्रीकांत शिंदेंकडून गायकवाडांची विचारपूस। आमदार गणपत गायकवाड यांच्यासह दोघांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणलं। कळवा पोलीस स्टेशन बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। गणपत गायकवाडांना ठेवलेल्या पोलीस ठाण्यात निरंजन डावखरेंची भेट। भाजप आमदार कळवा पोलीस ठाण्यात कशासाठी? पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा। गोळीबारासारख्या घटना घडू नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे। अशा घटना पुन्हा घडल्यावर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। प्रकाश आंबेडकरांची गोळीबारावर प्रतिक्रिया। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणाला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार। गुंड टोळ्यांच्या हातात कायदा दिलाय। फडणवीसांनी सत्य काय ते सांगावं, संजय राऊतांचं वक्तव्य। गोळीबार प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे। गृहमंत्री काय करत आहेत? गोळीबार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा सवाल। उल्हासनगर गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार। या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊ शकली नसल्याचं अजित पवारांचं विधान। शिंदे फडणवीसांनी आणखी काही दिवस सत्तेत राहणं म्हणजे महाराष्ट्रासमोरील संकट। गोळीबाराच्या घटनेवर नाना पटोलेंचं ट्विट। शहराध्यक्षावर गोळीबार होत असेल तर महाराष्ट्रात सामान्यांची काय अवस्था असेल? पटोलेंचा सवाल। सत्ताधाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सुरू। महायुतीतील पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू। विजय वडेट्टीवार यांची गोळीबार प्रकरणावरून टीका। लोकसेवक आमदार लोकांना गोळ्या घालतोय। उल्हासनगरमधील गोळीबाराच्या घटनेवर ठाकरे गटाचे नेते आनंद दुबेंची टीका। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत नाहीत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। प्रकाश आंबेडकर फक्त महाविकास आघाडीत, पटोलेंचं वक्तव्य। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत दिली माहिती। आज दिल्लीत महाविकास आघाडीच्या बैठकीची शक्यता। बैठकीत लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा लांबणीवर। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर समान जागा वाटपासाठी आग्रही। अहमदनगरमध्ये आज ओबीसी महाएल्गार मेळावा। मेळाव्यासाठी छगन भुजबळांसह ओबीसी नेते राहणार उपस्थित। एल्गार मेळाव्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। भाजप नेते अनिल बोंडेंची यशोमती ठाकूरांवर खालच्या भाषेत टीका। भाजप नेत्यांची हीच प्रवृत्ती। बोंडेंच्या टीकेवर विजय वडेट्टीवारांची टीका। राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या। साळवींच्या पत्नीचा मुलाचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। साळवी कुटुंब जामिनासाठी हायकोर्टात जाणार। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न। आमदारांची परदेशवारी करणाऱ्या कंपनीकडे तोतया लोकांनी मागितले पैसे। दोघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। मालेगावात संजय गायकवाडांच्या विरोधात ओबीसींचं आंदोलन। छगन भुजबळांवर केलेल्या विधानाविरोधात ओबीसी समाज आक्रमक। गायकवाडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। अमळनेरमध्ये 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन। राज्यभरातील नामवंत साहित्यिक राहणार उपस्थित। संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, गटचर्चांचा समावेश। लोकसभेच्या निवडणुकीनंतर दीपक केसरकरांची राजकीय घसरण सुरू होणार। केसरकर खुर्ची टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंवर टीका करतायत। विनायक राऊतांची केसरकरांवर टीका। सगळे सोयऱ्याच्या जीआरमुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान होणार नाही। सरकारनं निर्णय घेतला तो योग्य आहे। हरिभाऊ राठोडांचं राजपत्रावर विधान। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार।
उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर. पक्ष बांधणीसाठी अजित पवार सोलापुरात. हिंगोलीतील अवैध धंदे बंद करण्याची तानाजी मेटकुळेंची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी. हिंगोलीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची मेटकुळेंची माहिती. राज्यातील मराठा सर्वेक्षणाचं काम पूर्ण. मराठवाड्यात सर्वाधिक 97% सर्वेक्षण. सर्वेक्षणातून 3 कोटी कुटुंबाची माहिती संकलित. पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल 13 लाख नागरिकांचं महानगरपालिकेकडून मराठा सर्वेक्षण. पालिकेच्या 3000 कर्मचाऱ्यांकडून मराठा सर्वेक्षण. पाण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जतमध्ये दुष्काळग्रस्तांचं लाक्षणिक उपोषण. काळ्या फिती बांधून दुष्काळग्रस्तांचं लाक्षणिक उपोषण. उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मुंबई वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज. धमकीचा मेसेज पाकिस्तानमधून आल्याची सूत्रांची माहिती. वरळी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. विमानानं 3899 रुपयात परदेशात प्रवास करता येणार. प्रवाशांना विमान प्रवासासाठी आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाची विशेष घोषणा. पुणे पोलीस आयुक्तालयाला धमकीचा फोन. फोन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. पुणे विद्यापीठातील राड्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.